30 जून 2026 ही तारीख शेतकऱ्यांसाठी या घडीला सर्वात महत्त्वाची तारीख आहे, कारण या दिवशी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिले। या आश्वासनांसह गेले 3 दिवसांपासून आक्रमक आंदोलनाच्या पवित्रात असलेल्या बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून आता जल्लोष केला। सरकारने कर्जमाफीची तारीख दिली हेच आमचं यश आहे असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे आणि कर्जमाफी झाली नाही तरी सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराही त्यांनी दिलाय। मे 2025 पासून पाऊस झोडपतोय। अगदी थोड्याफार अंतराने दर महिन्यात पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। अगदी कमी म्हणून की काय तर दिवाळीनंतर हाताशी आलेला खरीप सुद्धा पावसानं धुवून साफ करायचा चंग सध्या बांधलेला दिसतोय आणि या सगळ्यात आपल्या कष्टाचा चिखल भरल्या डोळ्यांनी पाहणारा शेतकरी मदतीच्या अजूनही प्रतीक्षेत असताना सरकारने पुढच्या वर्षातली तारीख कर्जमाफीसाठी दिली आणि आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते जल्लोष करतायत। नेमकं यात समजायचं काय? सरकारने कर्जमाफीसाठी तारीख देणं हे आंदोलनाचं यश समजायचं का? सरकारने मोठ्या शिताफीने शेतकऱ्यांचं हेही आंदोलन गुंडाळलंय असं म्हणावं लागेल का? आज आभाळ फाटलेल्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षीची मदत सावरेल का? सरकार खरंच कर्जमाफी करणार की इथंही शेतकऱ्याची बोळवण होणार आहे? याच संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भात आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे आपल्या सोबत आहेत आणि शेतकरी नेते आणि माकपचे नेते अजित नवले आपल्या सोबत आहेत। आपण सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत, बच्चू कडूंनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल, चटपजी असेल, आमचे नवलेजी असेल, शेट्टी साहेब, तुपकरजी, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आणि बच्चू कडू ज्याला यश म्हणतायत ते खरंच यश मानायचं का याचं विश्लेषण आपल्याला आज करायचंय। सुरुवातीला मी तांबे सरांकडे जाईन। तांबे सर, सोशल मीडियामध्ये तुम्ही एक पोस्ट लिहिलेली होती की हे आंदोलन गुंडाळलं जाऊ शकतं अशी भीती तुम्ही व्यक्त केली होती। आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, त्यावर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलेला जल्लोष हे बघता आंदोलनाचा आत्ता सध्याची परिस्थिती हे यश म्हणायचं की आंदोलन गुंडाळलंय ज्याचं भाकीत तुम्ही वर्तवलेलं होतं असं म्हणायचं? मला तरी वाटतं हे आंदोलन गुंडाळण्यात आलेलं आहे। कारण समजा या सरकारची खरोखर कमिटमेंट असती म्हणजे या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं होतं की आम्ही हा शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू। हे सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ऑफिसची भार स्वीकारलेला आहे तो 5 डिसेंबर 2024 रोजी स्वीकारलेला आहे। म्हणजे ते जे मुख्यमंत्री पदाची त्यांनी जी पुन्हा शपथ घेतली ती 5 डिसेंबर 2024 ला घेतली। त्यावेळेला त्यांनी समजा जाहीर केलं असतं की 30 जून 2025 पर्यंत आम्ही हा निर्णय घेतो तर या सरकारची या मागणीला किंवा शेतकऱ्यांना असलेली बांधिलकी स्पष्ट झाली असती। परंतु आता हे सरकार ज्या प्रकारे निर्णय घेत आहे तर आता यांनी हे 7 महिने पुढे ढकललेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय की यामध्ये विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन होणार आहे याच्यामध्ये हा विषय चर्चेला जाणारच नाही, कारण सरकार पुन्हा हेच सांगणार की आम्ही हे सगळे निर्णय घेतलेले, एक समिती नेमलेली आहे ती तो निर्णय घेणार आहे। आता हे निर्णय घेत असताना याच्यामध्ये पुन्हा इतक्या ह्या असणार आहेत, कारण हे कसं असतं की IAS अधिकारी हे नेहमीच हुशार असतात हे सरकारचे पैसे कसे वाचवायचे याबाबत, की त्यांना तो शक्तीपीठ महामार्ग वगैरे सगळं अनाउन्स करता आलं ना,
त्यांना इतरही सगळ्या गोष्टी करता आल्या ना अनाऊन्स. मग त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं का की इकडचे पैसे आम्ही काढून घेणार आहोत, मग ह्याची काय त्यांची कमिटमेंट असती तर त्यांनी डिसेंबरमध्ये जाहीर केलं असतं आम्ही 30 जून पर्यंत करतोय. हे केलेलं नाही. हे आंदोलन अशा स्थितीत झालेलं आहे की या स्थिती म्हणजे हे दिसतंय आपल्याला की म्हणजे यातला राजकीय टोक येऊ शकत नव्हतं. त्यावेळेला ते आंदोलन करण्याबद्दल काही नाही, या मागणीला आपल्या सगळ्यांचाच पाठिंबा आहे. परंतु ते आंदोलन करत असताना यांनी तातडीने म्हणजे 1 ते 2 किंवा 3 महिन्याची मुदत त्याला मागायला हवी होती की तुम्ही या वर्षअखेरपर्यंत हे जाहीर करा, अशी काहीतरी पाहिजे होती. आता ही समिती नेमणार, ती समिती त्याचा अभ्यास करणार, ती समिती भले एप्रिल महिन्यात काही रिपोर्ट देईल, त्या रिपोर्टमध्ये काय असेल याच्यावरती आता आपण काहीच चर्चा करू शकत नाही. त्या रिपोर्टमध्ये अनेक अटी शर्ती ते घालणार त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यातनं किती शेतकरी कमी केले जातील हेही बघणार, आणि त्याच्यानंतर मग कुठचा तरी एक निर्णय ते म्हणजे समिती शिफारस करणार आहे आणि मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. समितीची शिफारस करण्याची मुदत आहे एप्रिल, आणि राज्य सरकार निर्णय घेणार 2 महिन्यानंतर. हा काय प्रकार आहे? बरं, त्यामुळे मला तरी वाटतं हा आंदोलन गुंडाळण्याचा प्रकार आहे, आणि यामुळे त्यानंतरचं पुढचं आंदोलन उभं राहण्याची शक्यता कमी होईल असं मला वाटतं. बरं, अजित नवले आपल्यासोबत आहे, ते आंदोलनातही आय गेस सहभागी होते. नवलेजी, आता तुम्ही ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे काय म्हणाले ते ऐकलंय. तुम्हालाही असंच वाटतंय की हे आंदोलन गुंडाळण्यात आलेलं आहे, की तारीख मिळाले हे यश तुम्ही अजूनही समजताय, अजूनही जल्लोष करावा असा वाटतो? मला असं वाटतं की हे दोनही टोकांची लगेच आवश्यकता नाही. आंदोलन गुंडाळलंय असं म्हणण्याची पण आवश्यकता नाहीये, आणि आंदोलनाला यश आलंय त्यामुळे जल्लोष करा असं म्हणण्याची पण आवश्यकता नाही. मुळात ही समिती आपल्याला मान्य करण्याचं काही एक कारण नाही. कोणी मागितली होती समिती? त्यांनी सुमोटो त्यांच्या कालहरणासाठी ही समिती नेमलेली आहे, आणि त्याच्यात जे निकष येणार आहेत, सरकारला जे पाहिजे तेच निकष येणार आहेत. त्यामुळे ही समिती मान्य करण्यात अर्थ नाही. हिंदी सक्तीच्या बाबत अशाच प्रकारे समितीचा उपद्व्याप त्यांनी करून पाहिला ना, त्यामुळे तिथे बैठकीत सुद्धा आम्ही सगळ्या नेत्यांनी ही समिती फेटाळलेली आहे. ती आम्हाला मान्य नाही. काय तुम्हाला समिती करायची, त्याच्याबरोबर चर्चा करायची ते तुम्ही करा, आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही, ही आमची स्ट्रॉंग भूमिका तिथेही मांडली, बाहेर आमची ती भूमिका आहे. आमचं म्हणणं काय आहे, आम्ही सरकार बरोबर सरळ चर्चा केली, आणि सरकार म्हटलं 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करणार. हा जो शब्द आहे त्यांनी टेलिव्हिजनच्या समोर सांगावा, हा आमचा आग्रह होता. त्यावरून प्रचंड वादंग झालं. ते तयार नव्हते. ते म्हणत होते की समितीवर आपण स्टिकअप राहू. आम्ही म्हटलो तुम्ही तारीख सगळ्यांच्या समोर सांगा, कारण उद्या तुम्ही बदलून पडाल, उद्या म्हणाल की आम्ही तारीख बद्दल बोललोच नव्हतो, मग काय करायचं? आणि म्हणून त्यामध्ये संघर्ष झालेला होता. आता हे 30 जून 2026 का? अनेक लोक म्हणतायत की इतका कालावधी द्यायला नको पाहिजे, परंतु त्यामागचं लॉजिक समजून न घेता केलेलं हे विधान आहे. आपण जर आत्ता कर्जमाफीची घोषणा केली तर कोणतं फायनान्शियल इयर धरलं जाईल? फायनान्शियल इयर हे धरलं जाईल 30 जून 2025चं. त्याच्यामध्ये त्याच्या आत जे कर्जदार थकीत आहे तेवढ्यांनाच कर्जमाफी मिळेल. परंतु पाऊस जो पडलाय, शेती खरवडून गेली आहे, ती 30 जून 2025च्या नंतर खरवडून गेलेली आहे. त्याच्यामुळे कर्जमाफी व्हायला पाहिजे ती आत्ताच्या सीझनची. आत्ताच्या सीझनची कर्जमाफी करायची असेल तर ते नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही. हे आरबीआयचे निकष आहेत. मागच्या 2 कर्जमाफींच्या अंमलबजावणी आपल्या सगळ्यांच्या हाताखालून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्ताचे कर्जदार हे कर्जमाफीला पात्र व्हायचे असतील तर ते थकीत कर्जदार व्हायला लागतील. थकीत कर्जदार कधी होतात? तर ते 31 मार्चला थकीत होत नाहीत. हे फ्लॅटचं कर्ज नाहीये, हे पीक कर्ज आहे. त्यामुळे अभ्यासकांना हे समजून घेतलं पाहिजे की 31 मार्चला पीक कर्ज हे देय होतं, ड्यू होतं. ड्यू कर्जदार हा कर्जमाफीसाठी पात्र नसतो, तो थकीत व्हावा लागतो. पीक कर्ज थकीत होतं 30 जूनला. हे जे काही देय कर्ज आणि थकीत कर्जामधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जाऊन आपला शेतीमाल बाजारात विकावा आणि येऊन बँकेत पैसे भरावे, यासाठी दिलेला हा डेफिसिट आहे. मागच्या पहिल्या कर्जमाफीच्या आंदोलनात मी होतो, त्यावेळी आम्ही 31 मार्च ही तारीख मान्य केली, पण नंतर प्रॅक्टिकली लक्षात आलं की त्यातून शेतकरी वगळले जातील. त्यामुळे लॉंग मार्चच्या मध्ये परत एकदा आम्हाला ही मागणी घ्यावी लागली, दुरुस्तीसाठी प्रयत्न करावे लागले आणि ती 30 जून करावी लागली. याचे साक्षीदार हे राजू शेट्टी आणि मी, आम्ही दोघेही होतो. आमचे ते अनुभव आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे काही लांब आपण टाकलंय, डेट एक्सटेंड केलेली आहे, त्याचं कारण
आता जे नियमित कर्जदार आहेत, ज्यांचं आता नुकसान झालेलं आहे, ते थकीत व्याख्येमध्ये यावेत आणि त्यांना कर्जमाफी मिळावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे फसलंय या टोकालाही जाता कामा नये आणि जल्लोष करण्यातही अर्थ नाही, कारण हे सरकार कधी पलटी मारेल आणि आम्ही ते बोललोच नाही असं म्हणेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सावध राहत संघर्षाची तयारी ठेवणं हा मला वाटतं रास्त मार्ग आहे. संदीप गिड्डे पाटील आहेत आपल्यासोबत, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. गिड्डे पाटीलजी, विश्वास सरकारवरती अजूनही नाहीये. सरकार सांगते आम्ही मदत दिली, सगळ्या या आपल्या आत्ताच्या अतिवृष्टीनंतर सरकारवर विश्वास नाही. आत्ताच्या आंदोलनानंतर सरकारने तारीख दिली आहे, तरीही सरकारवर विश्वास नाहीये. सरकार ही विश्वासार्हता गमवून बसलंय असं याच्यातनं दिसतंय का? अजिबात नाहीये. आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत की या ठिकाणी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये जी कमिटमेंट शेतकऱ्यांना दिलेली आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कर्जमाफी होणार, परंतु या संदर्भामध्ये कर्जमाफी करणार नाही किंवा अशा पद्धतीचं कुठलेही होणारच नाही आमच्याकडनं असं वक्तव्य हे कुणीही, म्हणजे आमचे नेते मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कुणीही अद्याप केलेलं नाही. मुळात महत्वाचा मुद्दा होता, हे ज्यावेळेला आंदोलन सुरू झालं, आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सरकारच्या सोबत चर्चा व्हायला हवी आणि मग ते काल अजित नवलेजी असतील, सर्व शेतकऱ्यांचं आंदोलक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे असेल, तर त्यांनी एक चांगली भूमिका घेतली की सरकारच्या बरोबर चर्चा जी आहे ती चर्चेची द्वारं जी आहेत ती त्या ठिकाणी खोलली गेली आणि चर्चेला बसून त्या ठिकाणी एक मुदत त्या ठिकाणी मागून घेतली. आता मुद्दा काय झालेला आहे की कर्जमाफी हा जो विषय आहे, संपूर्ण देशभरामध्ये ज्या वेळेला शेतकरी चळवळ लढली गेली त्यावेळेला किसानों के दो आयाम, ऋण मुक्ती और पूरा दाम अशा पद्धतीचा एक विमर्श हा संपूर्ण देशभरामध्ये आता सध्याला सुरू आहे. परंतु कर्जमाफीचं जर आंदोलन पाहायला गेलं तर तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, पश्चिम बंगाल असेल, या राज्यामध्ये तुम्ही कधी तिथला शेतकरी कर्ज मागताना पाहिला का? मग तिथल्या शेतकऱ्या काही तिथल्याला काही आसमानी संकट असतील, यांना काही कुठं सामोरं जावंच लागत नाहीये का? तर महाराष्ट्र राज्यामध्ये 2-3 गोष्टी घडलेल्या आहेत. एक, शरद पवार साहेब असताना त्या ठिकाणी केंद्राची झालेली कर्जमाफी, नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झालेली कर्जमाफी, त्याच्यानंतर झालेली असणारी कर्जमाफी, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आणि निवडणुकीच्या मध्ये कर्जमाफीचं मिळालेलं आश्वासन. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी हा जो विषय आहे हा सॉर्ट ऑफ ज्या शेतकऱ्यांना खरोखर आपली शेती करत असताना नुकसान होतं आणि मग नुकसान झाल्यानंतर मग ते भरून काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात. कुठला पर्याय असतो? पहिला पर्याय असतो पीक विम्याचा, दुसरा पर्याय असतो NDRF, SDRF ची मदत आहे आणि मग यातून पण ज्या वेळेला त्या शेतकऱ्याची जी नुकसान भरपाई आहे ती भरून निघू शकत नाही, अशा वेळेला त्यांना मग ते बँकेचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी लागते. मग प्रामुख्यानं तो कुणाकडे जाणार? तर या मायबाप जनता म्हणून, सरकार म्हणून तो सरकारच्या दारात उभारणार आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना कर्जमाफीचा दिलासा जो आहे तो मिळालाच पाहिजे. परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे का? तर त्या ठिकाणी आमचं म्हणणं असं आहे की अजिबात नाही. भारतीय जनता पक्ष असेल, भाजप किसान मोर्चा म्हणून सुद्धा आमची मागणी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. परंतु आपल्याला समजून घेतलं पाहिजे 1,68,00,000 एवढा मोठा डेटा आहे जो शेतकऱ्यांचा, एवढे खातेदार आहेत, त्याच्यातल्या 2025 साली किती शेतकऱ्यांना कर्ज वितरित झालंय? 54 लाख शेतकऱ्यांना. म्हणजे आता चालू आर्थिक वर्षात जे नवलेजींनी सांगितलं, चालू आर्थिक वर्षात 54 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज वितरित झालेलं आहे आणि आसमानी संकटांना त्या ठिकाणी सामना त्या शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे. मग कर्जमाफी जी द्यायची आहे ती कुणाला द्यायची? 1,68,00,000 शेतकऱ्यांना द्यायची का? नाही ना. आता उदाहरण माझं आहे, मलाच कर्ज मिळत नाही किंवा मी मागायला जात नाही, किंवा कधी कधी असं होतं की अनेक शेतकऱ्यांची जमीन बटाईनं दिलेली असते, तो जो बटाई करणारा असतो त्याला त्याच्या नावावर, मालकाच्या नावावर कर्ज मिळत नाही. जवळजवळ या फ्रेम मध्ये 70% शेतकरी असे आहेत की ज्यांना कर्ज मिळतच नाही. मग त्यांनी कुणाकडे बघायचं? मग सरकारला हा सगळ्याच गोष्टीचा जर विचार करायला गेलं, सारासार विचार करायला गेलं तर युनिव्हर्सल सोल्युशन काढलं गेलं पाहिजे. आपल्याला जे नेमकं जे म्हणायचं आहे की ही जी काही वेळ लागतोय तर तो वेळ कशासाठी? तुम्ही असं म्हणताय की कुठल्याही जी कर्जमाफी व्हावी ती योग्य माणसाची व्हावी आणि कुठल्याही चुकीच्या माणसाच्या हातात उगाच फुकटची कर्जमाफी जाऊ नये, त्यासाठी सरकार वेळ घेते असं म्हणताय? कर्जमाफी म्हणण्यापेक्षा ज्याला कर्जच मिळत नाही आहे आणि त्याचं देखील नुकसान झालेलं आहे त्याला कोण दिलासा देणार? तो कुणाकडे बघणार? त्याचं हे सरकार नाही आहे का? त्यांनी पण कुणाकडे तर पाहिलं पाहिजे, मग त्याला पण काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे. मग फक्त कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यालाच कर्जमाफी दिली
मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलंय? मग त्याच्यात 54 लाख शेतकरी असतील तर 54 मधले थकीत कुणाचं होणार आहे? साधारणतः 10% शेतकऱ्यांचं थकीत कर्ज जर समजा झालं तर 5-1 लाख शेतकऱ्यांचा हा एकंदरीत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण 2-3 मुद्दे आहेत की तो जो काही थकीत कर्ज झाला आहे तर त्यांना जर समजा NDRF ची नुकसान भरपाई मिळाली असेल, पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली असेल तर परत वेगळं कर्जमाफीचं पॅकेज देण्याची त्यांना आवश्यकता नाही. म्हणजे या गोष्टीचा देखील सरकारला विचार करायला हवा. दुसरा महत्वाचा मुद्दा एक मला मांडायचा आहे की आता जी समिती स्थापन करणार आहे ह्या समितीला अजून वेगवेगळे अँगल आहेत की कर्जमाफी नेहमी आता ही भविष्यात पण लागू पडणार आहे. वेळोवेळी शेतकरी कर्ज मागणार आहे, कर्जमाफी मागणार आहे. तर त्यावेळेला मग ती सरकारच्याच तिजोरीतनं द्यावी का किंवा CSRच्या माध्यमातून वगैरे शेतकरी दत्तक योजना, समजा एखादी मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे की त्यांनी एखाद्या गावातले शेतकरी दत्तक घ्यावेत, मग तिथं जर शेतकऱ्यांनी जर समजा कुणाचं जर खरोखर नुकसान झालं, वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला त्याच्यातलं काय करायचं? तुम्ही जसं म्हणाल की युनिव्हर्सल सोल्युशन काहीतरी आपल्याला शोधलं पाहिजे. मी आता हाच मुद्दा घेऊन तांबे सरांकडे. तांबे सर, जसं आता गिड्डे पाटलांनी सांगितलं की इकडे कर्जमाफी झाली, त्या वर्षी कर्जमाफी झाली, हे CM असताना कर्जमाफी झाली, ते कृषी मंत्री असताना कर्जमाफी झाली. युनिव्हर्सल सोल्युशन काय अजून सापडलेलं दिसत नाही. आता हे सरकार ज्या पद्धतीने प्रयत्न करते, ज्या पद्धतीने तारखा दिल्या जातात आणि जो आशावाद आता अजित नवले यांनी बोलून दाखवला, तर युनिव्हर्सल सोल्युशन सापडेल असं वाटतं का? युनिव्हर्सल सोल्युशनचा वगैरे तो वेगळा मुद्दा आहे. इथे साधा मुद्दा आहे, सरकार आपला शब्द पाळतं का? उदाहरणार्थ सांगतो, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि हे पॅकेज दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता. ओके, म्हणजे त्याच्यानंतर प्रत्यक्षात असं झालं की दिवाळीसाठी सगळे जिल्हाधिकारी गेले रजेवरती आणि सुटीवरती असल्यामुळे शेतकऱ्यांना लक्ष्मीपूजन उलटून गेल्यानंतरही 5,000 कोटीच फक्त काय 5,886 कोटी 66 कोटीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. बघा, 31,000 कोटीचं पॅकेज, त्याच्यापैकी जमा किती झाले तर 5,866 कोटी. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत 8,000 कोटी रुपये जमा झालेले आहेत, येत्या 15-20 दिवसात आणखीन 11,000 कोटी जमा करतो. हा काय प्रकार आहे? समजा घोषणा केलेली होती की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील पैसे, झाले का? नाही झाले. आता भारतीय किसान मोर्चाचे जे हे सांगतायत आपल्याला, त्याच असं म्हणतायत की हा फक्त 5 ते 10 लाख शेतकऱ्यांचाच प्रश्न आहे. खातेदार कितीही असो, 1,65,00,000 त्यांनी आत्ता आकडा सांगितला. आता हे 5 ते 10 लाख लोकांचा समजा प्रश्न सोडवायचा आहे तर त्याच्यासाठी इतका वेळ कशाला लागतोय? का घेतायत ते इतका वेळ? आणि एक दुसरा प्रश्न असा आहे की असं युनिव्हर्सल सोल्युशन वगैरे हे कशासाठी काढतायत सगळे प्रकार? हे याच्यासाठीच, एक तर कालहरण आणि दिशाभूल करण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही हे सुचवू पाहताय की कुठेही याला पॉलिटिकल एज नसल्यामुळे हे आंदोलन सरकारसाठी तुलनेनं सोपं होतं. तांबे सर? हो, अर्थातच. आणि ते आंदोलन करणारे कोण होते? तर आंदोलन पहिलं सुरू म्हणजे नवले साहेब आहेत, नवले सरांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. ते म्हणजे त्यांनी एक वेगळी मागणी घेऊन त्यांची एक वेगळी भूमिका आहे या आंदोलनाबाबत. परंतु बच्चू कडू हे जे गुवाहाटीला गेलेले होते ना, म्हणजे जे एक बेकायदेशीर सरकार या महाराष्ट्रात स्थापन झालं त्याच्यामध्ये बच्चू कडू सहभागी होते. अशा माणसाच्या नेतृत्वावरती विश्वास कसा ठेवता येईल? त्यामुळे तुम्ही बघा, या आंदोलनाच्या इकडे ना एक फिरकले शरद पवार, फिरकले ना उद्धव ठाकरे, ना राज ठाकरे, कारण त्यांना माहिती होतं, त्यांचा विश्वास नव्हता बच्चू कडूंवरती. त्याच्या नाही तर गेले असते ना तिकडे. ते का नाही गेले? कारण या आंदोलनाचं जे राजकीय म्हणजे अर्थात हे राजकीय उद्दिष्टच आहे ना, 7-12 कोरा करावा. हे केवळ काय शेतकऱ्यांचा असा काय राजकारणाबाहेरचा प्रश्न नाही, हा राजकारणाचाच प्रश्न आहे. कारण राजकीय सत्ताच तो सोडवू शकते. मग अशा वेळेला कशा प्रकारचं आंदोलन असायला हवं आणि त्याची मागणी त्यांनी कुठे माघार घ्यायला हवी? मी नवले साहेबांचा आदर करतो, त्यांचं मी आता ऐकलं. परंतु हा निर्णय त्यांना म्हणजे या तारखेपर्यंत कर्ज माफ करा हा निर्णय कोणत्याही दिवशी घेता येतो. तो काय या तारखेनंतरच हा निर्णय घेतला पाहिजे, या तारखेपूर्वी घेतला पाहिजे असं काही नाही आहे. तो घेता आला असता की. अजित नवले, यावर प्रतिक्रिया? नाही, तांबे साहेब जे सांगतायत की हे बरोबर आहे. पॉलिटिकल जर सगळ्या पार्टी ज्या आहेत, विरोधी पक्ष,
ते जर पूर्ण ताकदीनं उतरले असते तर जो हा स्पेस निर्माण झालेला आहे आंदोलनाचा, मला वाटतं तो राहिला नसता. उतरलेत का हो पूर्ण ताकदीनं सगळे विरोधी पक्ष या आंदोलनामध्ये? ते जर उतरले असते तर आमच्यासारख्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या मागे उभे राहिल्या असत्या ना. तर तो स्पेस जो आहे तो मोठा आहे, लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा असंतोष हा पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जे लोक ते घेतील त्याच्या मागे शेतकरी उभे राहताना आपल्याला दिसत आहे. मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य मुद्दा हा आहे की सरकार दिलेले शब्द पाळेल का, त्याच्याबद्दल सार्वत्रिक अशा प्रकारचा अविश्वास हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. ही सरकारच्या बद्दलची विश्वासार्हता जी रसातळाला गेली आहे ही अत्यंत काळजी करणारी गोष्ट आहे. मला सांगा, कमिटीची नाटकं ते आज करताय आहेत. समृद्धी महामार्ग हवा की नको, त्यात किती जमीन जाईल, ती फायद्याची की तोट्याची, याच्यासाठी एखादी समिती स्थापन केली का हो सरकारने? 75,000 कोटी रुपयाचा खर्च तुम्हाला करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही कमिटी करत नाही. 20,000 कोटी रुपयाचं कर्ज परवा दिवशी तुम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी काढलं, तर ते खर्च करावा यासाठी एखादी कमिटी नेमली का? त्यासाठी तुम्हाला कमिटी नेमावीशी वाटत नाही. त्याच्यामुळे सरकारच्या उद्दिष्टाबद्दल संशय आहे आणि त्यामुळे या आंदोलनाचा मुख्य जो टप्पा होता की तुम्ही तारीख सांगा. ह्या दोन गोष्टींची पुढे मागे काय असेल ती तारीख समृद्धी महामार्ग हे एक प्रोजेक्ट आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्यामध्ये आज काही लाख लोक, त्यांची काही लाख खाती, त्यांच्या शेतीची वेगवेगळी परिस्थिती, त्यांचं झालेलं नुकसान, हा सगळा व्हेरिएबल्स असलेला डेटा आहे. त्या डेटाचं कंपायलेशन करून मग तिथे ती मदत प्रत्येकापर्यंत पोहोचवायची. समृद्धी महामार्गाने याची तुलना करून आपल्याला चालणार नाही. मात्र माझा प्रश्न जो आता तांबे सरांनी पण ज्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं होतं, 30 जून पर्यंतच्या तारखेबद्दल एवढा आनंद व्यक्त करण्याबाबत किंवा सरकारला त्या बाबतीमध्ये ठीक आहे आम्ही 30 जून मान्य करू असं सांगण्याची गरज काय होती? ते म्हणाले की जर थकीतच दाखवायचं होतं तर ते कधीही दाखवता आलं असतं. आता कारण इतके महिने म्हणजे जवळपास मे पासून प्रत्येक महिन्यात नुकसान होतंय. ज्यांनी कर्ज काढलेली आहेत त्यांची कर्ज फिटण्यासारखी परिस्थिती नाही, एवढं नुकसान अनेकांचं झालेलं आहे. म्हटल्यावर थकीत कर्ज व्हायची अजून कसली वाट बघायची? नाही नम्रताजी, हे दोन मुद्दे आपण उपस्थित केले. एक तर तो जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमुळे किती सगळी शेती बाधित होते आहे याच्याबद्दलचा अभ्यास होण्याची गरज असतेच ना. सुरजागडमध्ये किती झाडं कापले गेले, त्याचा काय परिणाम होईल यासाठी अभ्यास करण्याची गरज असते ना. अभ्यास फक्त शेतकऱ्यांसाठी लागतो का? आणि कशाला अभ्यास लागतो तुम्हाला? मागच्या 2 कर्जमाफ्यांचा डेटा उपलब्ध आहे ना, त्याचे काय क्रायटेरिया लावले ते उपलब्ध आहे ना, त्याचे काय परिणाम झाले ते उपलब्ध आहे ना. त्याचा नवा अभ्यास फडणवीस साहेबांना काय करायचा आहे? सगळा डेटा उपलब्ध आहे, अनुभव आहेत. त्यामुळे वेळ हरण करायचा आहे, काळ टाइमपास करायचा आहे, हा उद्देश आहे तुमच्या त्या कमिटीच्या मागे. हा आमचा जो आरोप आहे त्यामध्ये तथ्य आहे. तिसरा जो मुद्दा आहे की याचे दीर्घकालीन उपायांबद्दल तुम्ही म्हणता कमिट्या करायला पाहिजे, तर केरळचं नाव घेतलं गेलं. केरळमध्ये डेट रिलीफ जो आयोग स्थापन करण्यात आला त्याच्यामुळे वायनाडच्या भागामध्ये ज्या आत्महत्या होत्या त्या आयोगाच्या मध्यस्थीनंतर, त्याच्या इम्प्लिमेंटेशन नंतर तिथल्या आत्महत्या थांबल्या ना. मग त्याचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात करा, हा जो आमचा आग्रह आहे तो ऐकला जाणार आहे की नाही? तो ऐकला जात नाही. आणि म्हणून एक प्रकारे मोठा संशय या सरकारच्या भूमिकेबद्दल आहे. मी ऐकत होतो ते म्हणाले की जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय 7-12 कोरा करा. आम्ही तेच तर म्हणतोय ना, कोरा 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 हे फडणवीस साहेब सांगताय, करणार कधी? एकच मिनिट मी आपल्याला घेतो. जो मुद्दा आम्ही फार प्रकर्षाने फडणवीस साहेबांच्या आणि अजित पवार साहेबांच्या समोर मांडला की ते जे आश्वासन दिलं त्यांनी कर्जमाफी करणार, त्याचा परिणाम अर्थशास्त्रीय भाषेत काय झालेला आहे? त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं थांबवलं, त्याच्यामुळे सोसायट्यांचं कर्ज थकीत झालंय, सोसायट्या थकल्यामुळे बँका थकलेल्या आहेत, बँका थकल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. आता ते म्हटले यावर्षी आम्ही करणार नाही. यावर्षी केलं असतं तर 1 रुपया खर्च झाला असता. ते म्हटले की पुढच्या वर्षी करणार, शेतकरी परत कर्ज भरणार नाही, मग थकबाकी 2 रुपये होणार. परत ते म्हणणार 2028 निवडणुकीपर्यंत आम्ही करणार नाही, मग कर्ज 3 रुपये होणार. त्यामुळे हाच आहे नवलेजी. मग 30 जूनच्या तारखेवरती तुम्ही सगळेजण ऍग्री का झाला? तुम्ही सगळेजण ऍग्री का झालात? सरकारला 30 जून काय करायचं? आत्महत्या करायची का त्यांच्या पुढे? करायचं काय? नम्रताजी करायचं काय? न्यायालयाचा आदेश आला की तुम्ही रस्ते खाली करा.
वरून पाऊस पडतोय, धो पाऊस पडतोय, अपंग ज्या ठिकाणी जेवतायत त्याच ठिकाणी त्यांना शौचालयाला जावं लागतंय, अन्न शिजवायची व्यवस्था राहिलेली नाही, पोलीस 1,500 पोलीस इथे येऊन उभे राहिलेले आहेत, इव्हॅक्युएट करा रस्ते, लोकांची मदत थांबलेली आहे, सगळे मार्ग ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रभरातून तिथे लोकांना येता येत नाहीये आणि आम्हाला महाराष्ट्रभराशी संपर्क करता येत नाहीये. डेडलॉक समजून घेणार की नाही तुम्ही? हे फार सोपं असतं एखाद्या ठिकाणी बसून महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला करणं. आपल्याकडे शेवटची वेळ, पण हा जो तुम्ही डेडलॉक सांगितला आहे, डेडलॉकच्या मुद्द्यावर मला विचारायचं भाजपच्या प्रतिनिधींना. आम्ही अगदी नम्रताजी, आम्ही काय आत्महत्या करायला पाहिजे होती का? नाही, ऍब्सोल्युटली नाही. आत्महत्या पर्यायच असू शकत नाही, तो शब्दही निघाला नाही पाहिजे. पण हा जो डेडलॉक तुम्ही उल्लेख केलात, मला भाजपच्या प्रतिनिधींना विचारायचं, गिड्डेजी, ह्या डेडलॉकमुळे सरकार अक्षरशः श्रूडपणे सिस्टमॅटिक पद्धतीने सरकारनं हे आंदोलन थांबवण्यासाठी एवढ्या लांबचं आश्वासन दिलं असा आरोप करण्यात आलाय तुमच्यावर. हे बघा, पहिला मुद्दा असा आहे की या आंदोलनाची आवश्यकताच होती का? तर या आंदोलनाची आवश्यकता अजिबात नव्हती. बच्चू कडू असतील, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, हे एक या राज्यातील शेतकऱ्यांचा मदत जात नाहीये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, ते आंदोलन करतील नाही तर काय करतील? 31,000 कोटींची मदत जाहीर होऊन जर 8,000 कोटी वितरित होत असतील, किती शेतकरी आज त्या मदतीपासून वंचित आहेत? आंदोलन करणार नाही शेतकऱ्यांचा दुसरा पर्याय काय त्यांच्यापुढे? आपला टाहो मारणार कसं? तुम्हाला ऐका ना, हे बघा, मला एक सांगा, अजित नवले असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, या राज्यातील शेतकऱ्यांचं एक चांगलं पाठबळ लागणारं, शेतकऱ्यांचा आवाज लाभलेले हे सगळे शेतकरी प्रतिनिधी आहेत. मला एक सांगा, त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी शेतकऱ्यांसाठी 24 तास दरवाजे उघडे आहेत. आपण आंदोलन करण्याच्या पूर्वी या ठिकाणी आता रब्बीचा हंगाम सुरू झालेला आहे, रब्बीचा हंगाम तोंडावरती आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी ट्रॅफिक जाम सारखं करणं, त्यानंतर आम्ही मंत्र्यांनाच कापू म्हणणं, त्यानंतर आम्ही काहीतरी वेगळा कायदा व सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण करू म्हणणं, याच्यापेक्षा चर्चा जर केली असती तर या आंदोलनाची गरजच पडली नसती. काल जी चर्चा झाली, आता मला सांगा, त्या ठिकाणी पाऊस पडला, भाजप म्हणून आमची देखील त्या शेतकऱ्यांच्या बरोबर सहवेदना आहे की आपण त्या ठिकाणी रस्त्यावरती बसलेला होता, कुठल्याही प्रकारचं नियोजन या आंदोलनाच्या दरम्यान नव्हतं आणि मग पाऊस पडला. मग पाऊस काय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाडला का वरून? तर बेसिक मुद्दा असा आहे की आता सध्याला अवकाळीचं संकट आहे, न्यायालयाचे आदेश कसे आले संदीप? न्यायालयाचे आदेश कसे आले बरोबर वेळेवर? संदीपजी आणि नवलेजी, मुद्दा हाच आहे. आता तांबे सरांनी त्या मुद्द्यावर बरोबर बोट ठेवलेलं होतं. सगळीकडनं बघा, म्हणजे आता संदीप गिड्डे पाटील सांगतायत या आंदोलनाची आवश्यकताच काय होती, नवले सांगतायत आम्ही आंदोलन नाही करायचं तर काय करायचं, सरकारकडनं आम्हाला मदत येत नाहीये, आमच्याशी चर्चा म्हणावी तशी होत नाहीये. पण तांबे सरांनी ज्या मुद्द्यावर बोट ठेवला ह्याला पॉलिटिकल एज होता कुठे? त्याच्यामुळे विरोधकांना पडलेलीच नव्हती. सगळे शेतकऱ्यांचे कैवारी, आंदोलनासाठी शेतकरी उभा राहिला, त्याला पाठिंबा त्यांनी अनकंडिशनली द्यायला नको होता? आहे कुठे आरसा? कुणाकुणाला दाखवणार? याच्यामध्ये हार कुणाची होते? शेतकऱ्याचीच. नेतृत्वाबद्दल बोललं जाईल पण फटका कुणाला बसतो? शेतकऱ्याला. दुर्दैवी वास्तव ह्याला म्हणायचं नाही तर आणखीन काय. आता शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होती आणि सरकार त्या बाबतीत कशी पावलं टाकतंय हे आपल्याला बघावं लागेल. नाही तर 7/12 कोराचं आश्वासन जे मिळालेलं होतं ते आता कधी कोरा होतंय 7/12 ह्याची फक्त प्रतीक्षा करणं एवढंच त्या शेतकऱ्याच्या हाती आहे. दुसरं काय करणार? चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला आपल्याला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.